गोकुळ सोबत गोकुल. खंडपीठाचा लवकरच निर्णय घेऊ, व्ही.आर. पाटील. एम्पायर टॉवर ओनर्स असोसिएशनच्या वतीने नवनियुक्त कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्ही.आर. पाटील माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले, आणि या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या 6 जिल्ह्यांच्या सर्व वकील संघटना, पक्षकार, सामाजिक संघटना यांनी गेली 40 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी जो लढा चालू केलेला आहे, त्या लढ्यासाठी लढणं हे पहिलं उद्दिष्ट आमचं आहे. आणि एकंदरीत बघितलं तर एक चांगली सकारात्मक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली असल्यामुळं शासनाकडून मुख्य न्यायाधीशांच्याकडे लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांची मिटिंग होऊन सर्किट बेंचचा प्रश्न लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि लवकरात लवकर सर्किट बेंच कोल्हापुरात चालू व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज आम्ही लोकप्रतिनिधींना भेटून मुख्यमंत्र्यांची मिटिंग घ्यायचा प्रयत्न करायला लागलो आहे की जेणेकरून मुख्यमंत्री याने माननीय मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सर्किट बेंच स्थापनेसाठी सादर करावा, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जागा असेल, न्यायाधीशांच्या राहण्याची व्यवस्था असेल, मुंबईहून इथं येणाऱ्या वकिलांच्यासाठी काही व्यवस्था करायला लागतील त्या करण्याच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करू लागलो आहे. आणि निश्चितपणानं सर्किट बेंच स्थापनेसाठी चांगली सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळं येणाऱ्या 6 महिन्यात सर्किट बेंच स्थापन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो. न्यायालयीन स्तरावर सर्किट बेंचचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्याकडून सकारात्मक दृष्टिकोन आहे. सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागला तर सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन व्ही.आर. पाटील यांनी केले. यावेळी एम्पायर टॉवर अध्यक्ष समीर मुजावर, उपाध्यक्ष प्रशांत हडकर, खजानी सुनील भोसले, संचालक सुरेश जाधव, संजय पवार, मंदार हसबनीस, संजय शहा, माजी सेक्रेटरी राहुल शहा, बी.जे. पाटील, ॲडव्होकेट आनंद पाटील, मुंबई हायकोर्ट श्रेयश भगवान, संजय डी. क्रूज, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.